ताई, आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. विभागाध्यक्ष उपनेते सुद्धा या ठिकाणी हजर होते. नेमकं बैठकीमध्ये काय निघालं? खरं म्हणजे दरवेळेला पावसाळा चालू झाला की पावसाळ्यात काय काय काळजी घ्यावी, ज्यावेळेला नगरसेवक असताना नगरसेवक स्वतः सगळीकडे कार्यक्रम राबवत असत. आता तिथे नगरसेवक जरी नसले तरी जिथे जिथे नगरसेवक आहेत तिथे लोकांच्या अपेक्षा आहेत की नगरसेवकांनी पाहावं. त्यामुळे विभाग प्रमुख म्हणून सर्व या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. आपली जी मे महिन्यापर्यंत सगळे कोण गावाला गेले होते, काय गेले होते, तर त्या सगळ्यांचं रिटर्न आले का, आणि रिटर्न आले तर आपापल्या वस्तीत नेमकं काय चाललं आहे, म्हणजे त्यांना काय त्रास होतो आहे, कोण आजारी आहे का, कोणाला डेंग्यू मलेरियासारखा काय त्रास आहे का, या सगळ्या गोष्टीवर साधक बाधक चर्चा झाली. त्याचप्रमाणे आता येणारं निवडणूक आहे, त्या निवडणुकीमध्ये जे शस्त्र असतं यादी, मतदार यादी, ती तुम्ही अपडेट केली आहे का, आहे का, असंच एवढ्याच साधक बाधक ती चर्चा झाली. काही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेले 2 दिवस चर्चा चालू आहे, 2-4 दिवस, ती म्हणजे शिवसेना आणि मनसे एकत्रित येणार का, याच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांना काय वाटतंय वगैरे, असं काही चर्चा, असं काही बोलणं नाही, अजिबात त्याच्यावर चर्चा झालेली नाही. जी चर्चा झाली ती सगळ्या नागरिकांसाठीच, की आता आलेला पावसाळा अचानक आल्यानंतर जी तुंबापुरी झाली, त्याच्यानंतर जे आजार वाढले आहेत, हे होत आहेत, त्या आपापल्या वस्ती पातळीवर आपल्या गटप्रमुखांचं, उपशाखा प्रमुखांचं लक्ष आहे का, नगरसेवकांचं लक्ष आहे का, विभाग प्रमुख म्हणून तुम्ही लक्ष देत आहे का, याच गोष्टीवरती चर्चा झालेली आहे. ताई, आणखी महत्त्वाचं म्हणजे की मिठी नदी गाळ प्रकरणामध्ये आज आणखी 8 जणांना जे आहेत नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. दिनू मोरिया ज्याची 2दा चौकशी झाली आहे, त्याला पुन्हा 3ऱ्यांदा चौकशी करण्यासाठी ईडीनं बोलवलेलं आहे. एकूणच हा जो मुद्दा आहे हा येत्या काळामध्ये मोठा होताना दिसतोय. आणि त्यात आदित्य ठाकरेंबद्दल नितेश राणे यांचं एक मोठं वक्तव्य आलेलं आहे की पावसाळ्यात संपायच्या आत ते तुरुंगात. नाही, मुळामध्ये या गोष्टीला जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्यांच्याकडचे शिरसाट म्हणा किंवा बाकी लोकांचे 3000 याचं अदानीला दिलेले सगळे भूखंड श्रीखंड, त्याच्यावर बोलत कोणत नाही. 12-12 14 तोंड ह्याच्यावरच बोलतात, कारण यांना नॅरेटिव्ह तो सगळा पसरवायचाच आहे. पण आता लोक हुशार झालेली आहेत, त्यांना कळून चुकलेलं आहे की आदित्याला का टार्गेट करतायत, तर आदित्यासारखं नेतृत्व हे आज शिवसेनेकडे आहे, आणि त्या नेतृत्वाला डिच केलं तर आपल्याला जे साध्य करायचं ते होऊ शकतं. मुळात ज्याने चूक केली आहे त्याला नक्की शिक्षा करा, येऊ देत, बाहेर तर येऊ दे. काल मी उपमुख्यमंत्र्यांचं पण ऐकलं, दूध का दूध पाणी का पाणी. अरे किती वेळा केलं आहे दूध का दूध पाणी का पाणी, पण देत आहे का उत्तरं? चंद्रहार पाटील उद्या शिवसेना सोडून दुसऱ्या शिवसेनेत जात आहेत, कसं बघताय? काय नाही बघत, आता ते सगळे अक्के धक्के आम्हाला सवय झाले, काय बघायचं. ताई, नितेश राणे यांनी काल एक वक्तव्य केलं होतं धाराशिवला, तर त्यांच्या त्या वक्तव्यावर त्यांचं असं वक्तव्य होतं की शिवसेनाचा बाप फडणवीस बसलाय सीएम म्हणून. तर त्यांच्या या वक्तव्यावर त्यांच्याच भावानं त्यांना सल्ला दिलाय की बोलताना जरा सांभाळून बोललं पाहिजे. कुठेतरी 2 भावांमध्ये या मुद्द्यावरून थोडासा वादविवाद रंगताना दिसतोय. नाही, मला असं वाटतं की खरंच नितेशने अतिशय सांभाळून बोललं पाहिजे. तुमच्या सोबत घेतलेले पक्ष उडी मारून येऊन मांडीवर बसलेल्या पक्षांना तुम्ही डिच करताय. विरोधी पक्ष तर आम्ही त्या गोष्टीकडे फारसं सिरियसली घेतच नाही आहे, पण किमान सत्तेत असलेल्या पक्षाला तरी डिच करू नका, असं आता आम्हाला सांगण्याची गरज आहे. आज विभाग प्रमुख थे, नेते थे, उपनेते थे, सचिव थे. जो अचानक जो बारिश गिरा है उसके बाद जो मुंबई की तुम्बापुरी, तो उसके ऊपर उद्धव बालासाहब ठाकरे हमारे पक्ष प्रमुख, उन्होंने बयान दिया है, उन्होंने हमको कहा है कि अपनी वस्ती लेवल पे जाके कुछ बीमारी बढ़ गई है क्या, कुछ क्या हो रहा है क्या, जो हमारे स्ट्रॉम वाटर के लाइन साफ हुई है कि नहीं, ड्रेनेज की लाइन साफ हुई है कि नहीं, ये सब जो लोगों के लिए किया जाता है एक काम, वो काम हुआ है कि नहीं, वो नहीं रहा तो करके ले लो, इसके ऊपर बात हुई.
जो हमारे शस्त्र रहते, शिवसेना हर पक्ष के कार्यकर्ता शस्त्र रहते, वो बराबर है कि नहीं, गांव से आए कि नहीं, वो कैसे है, उनके साथ बातचीत हो रही कि नहीं, ऐसे पक्ष लेवल के ऊपर बात हुई। इन दिनों दोनों भाइयों के साथ में आने की चर्चा है, आपके मन में क्या है? आप भी आतुरता से? नहीं, मेरे मन में तो बहुत अच्छा लग रहा है, लेकिन उसके दोनों पक्ष प्रमुख जो दो भाई है नाते में समा हुए हैं, वो तय करेंगे। तो दोनों तरफ के जो सैनिक है वो अच्छी तरह मनोमिलन हो जाएगा। एक अंतिम सवाल, राहुल गांधी ने कल एक लेख लिखा था, उसी के उत्तर में आज मुख्यमंत्री ने भी लेख लिखा और ये कहा कि राहुल गांधी के जो तमाम जो आरोप है वो बेसलेस है। चुनाव आयोग ने भी कहा कि आरोपों में कोई तथ्य नहीं है। उसके ऊपर मैं ज़्यादा बात नहीं करेंगी, क्योंकि हम देख रहे हैं चुनाव आयोग के जो चेंजेस हुए बहुत से, 3 लोगों में 1-2 लोग भारी, वो चेंजेस किसी को भी पसंद नहीं है। सत्ता है बत्ता है बाकी है, इसीलिए सब चालू है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।